तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, विशेष करून वर्ग 12वी मध्ये शिकत असणारे तसेच वाणिज्य शाखेचे विद्यार्थी यांच्यासाठी मी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा प्रकरण 3 वर आधारित असणारा व्हिडिओ सादर करत आहे. तर त्यांना मी नम्र अशी विनंती करतो की माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला बहुसंख्येने लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आगामी काळात माझे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित होतील. त्याचा सर्वप्रथम लाभ आपल्या सर्वांना घेता येईल आणि सर्वप्रथम घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा अल्पसा परिचय देत आहे. माझे नाव शिवदत्त गवळी आहे. मी हल्ली श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित संभाजीनगर, श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी टीचर म्हणून काम करत आहे. तर माझे शिकविण्याचे विषय आणि वर्ग म्हणजे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन वर्ग 12वा 11वा, तसेच चिटणीसाची कार्यपद्धती वर्ग 11वा व 12वा असे आहेत. आणि आता 12वी बोर्ड परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. साधारणतः 15-16 फेब्रुवारी 2025 पासून 12वीची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय मौल्यवान म्हणजे तुम्हाला मौल्यवान ठरणारे जे काही पॉईंट्स आहेत किंवा घटक आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर वर्ग 12वी शाखा वाणिज्य, विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन आणि प्रकरण आहे 3 उद्योजकतेचा विकास. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलेला अभ्यासक्रम म्हणजे 3.9.1 स्टार्टअप इंडिया हे आपण बघत होतो. तर पुन्हा एकदा त्या संदर्भात आपण चर्चा करू, मीनिंग बघू, अर्थ बघू. स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे, तसेच ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला नाही आहे आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. या उपक्रमांतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी आयमेड या उपक्रमाची सुरुवात केली आहे. मुद्रा बँकेची योजना किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे, जिचे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्जे, सूक्ष्म वित्त पुरवठा करणे आहे. भारत सरकारच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट म्हणजे भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारे राष्ट्र अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचे आहे. याचा उद्देश एक असे वातावरण तयार करणे, इकोसिस्टीम तयार करणे जे भारतातील स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक असेल. स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे, याची सुरुवात 2016 मध्ये झाली.
तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे, स्टार्टअप इंडिया हा टिंबटिंब एक उपक्रम आहे. तर त्या रिकाम्या जागी तुम्ही शब्द भरायचा आहे भारत सरकारचा. स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. तर स्टार्टअप इंडिया या उपक्रमाची सुरुवात टिंबटिंबमध्ये झाली. तर स्टार्टअप इंडिया या उपक्रमाची सुरुवात 2016मध्ये झाली. किंवा असाही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, स्टार्टअपचे मुख्यालय कोठे आहे? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, स्टार्टअपचे मुख्यालय भारतात आहे. तर स्टार्टअपची सुरुवात होऊन किती वर्ष झाले? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, स्टार्टअपची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला नाही. किंवा तुम्हाला या पुढील प्रश्न असाही असू शकेल, स्टार्टअपची किंवा स्टार्टअप या उद्योगाची वार्षिक उलाढाल किती आहे? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, स्टार्टअप या उद्योगाची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. तर स्टार्टअप या उपक्रमांतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना टिंबटिंब उभारण्यासाठी आयमेड या उपक्रमाची सुरुवात केली आहे. किंवा असाही प्रश्न विचारला जाईल, एका वाक्यात उत्तरं द्या. स्टार्टअप उपक्रमांतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना किती लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी आयमेड या उपक्रमाची सुरुवात केली आहे? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, स्टार्टअप इंडिया या उपक्रमांतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी आयमेड या उपक्रमाची सुरुवात केली आहे. तदनंतर मुद्रा बँकेची योजना किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना टिंबटिंबचा एक उपक्रम आहे. तर मुद्रा बँकेची योजना किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे. मुद्रा बँकेची योजना किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर मुद्रा बँकेची योजना किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना या भारत सरकारच्या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज सूक्ष्म वित्त पुरवठा करणे आहे. तर भारत सरकारच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट कोणते? तर भारत सरकारच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट म्हणजे भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारे राष्ट्र अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचे आहे. याचा उद्देश एक असे वातावरण तयार करणे, इकोसिस्टीम तयार करणे, जे भारतातील स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक असेल. तर स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याची सुरुवात 2016मध्ये झाली. देशात स्टार्टअप पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून शाश्वत विकास आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे भारत सरकारने स्टार्टअप इंडिया जाहीर करून खालील बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.
तर तुम्हाला साधारणतः 4 मार्काचा प्रश्न किंवा 8 मार्काचा प्रश्नसुद्धा यावर विचारला जाण्याची शक्यता आहे. स्टार्टअप इंडिया म्हणजे काय आणि भारत सरकारने स्टार्टअप इंडिया जाहीर करून कोणकोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित केले आहे. तर तुम्हाला जर 4 मार्काचा प्रश्न विचारला तर तुम्ही 4 पॉईंट्स लिहू शकतात. जर 8 मार्काचा प्रश्न विचारला तर तुम्ही सविस्तर डिटेल पुढीलप्रमाणे लिहू शकतात. बघा मग, तर प्रश्न आहे स्टार्टअप इंडिया म्हणजे काय आणि भारत सरकारने स्टार्टअप इंडिया जाहीर करून कोणत्या कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित केले आहे. तर उत्तर आहे नंबर 1, सुलभीकरण आणि आधार, सिम्प्लिफिकेशन अँड हँड होल्डिंग्स. स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया या ठिकाणी सुलभ केली जाते. स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया या ठिकाणी सोपी केली जाते किंवा सुलभ केली जाते. त्याचप्रमाणे आवश्यक असल्यास उपक्रम बंद करण्यासाठी देखील जलद गतीने यंत्रणा कार्यान्वित असते. त्याचप्रमाणे आवश्यक असल्यास उपक्रम बंद करण्यासाठी देखील जलद गतीने यंत्रणा कार्यान्वित असते. त्यानंतर नंबर 2, भांडवलाचा आधार आणि लाभ, फंडिंग सपोर्ट अँड इन्सेंटिव्ज. भांडवलाचा आधार आणि लाभ, फंडिंग सपोर्ट अँड इन्सेंटिव्ज. सरकार अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवली नफा, आयकर इत्यादीमध्ये करात सूट दिली जाते. तर भांडवलाचा आधार आणि लाभ, फंडिंग सपोर्ट अँड इन्सेंटिव्ज. भारत सरकारने अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवली नफा, आयकर इत्यादीमध्ये करात सूट दिली जाते. सरकार अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवली नफा, आयकर इत्यादीमध्ये करात सूट दिली जाते. उद्योग, शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत इंडस्ट्री, ॲकॅडेमिया, पार्टनरशिप अँड इन्क्युबेशन. शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत. तर या उपक्रमांतर्गत सरकार उद्योग सुरू होण्यापूर्वीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापना करणे, विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे इत्यादी उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तर उद्योग, शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत इंडस्ट्री, ॲकॅडेमिया, पार्टनरशिप अँड इन्क्युबेशन या उपक्रमांतर्गत सरकार उद्योग सुरू होण्यापूर्वीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापना करणे, विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे इत्यादी उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. आता स्टार्टअपची उद्दिष्टे. ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्टार्टअप. भारतातील स्टार्टअपची
आणि स्टँडअप अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमातील उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. भारतातील स्टार्टअपची आणि स्टँडअप अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमातील उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. 10,000 कोटी स्टार्टअप निधी, पेटंट नोंदणी शुल्कात कपात, सुधारित दिवाळखोरी कायदा अंतर्गत 90 दिवस, पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य, प्रथम 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न करातून मुक्तता, पहिल्या 3 वर्षाच्या करातून मुक्तता, प्रामाणिकरणास मान्यता, 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमासंबंधी सहभागी करून घेणे, देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन देणे, राजस्थान उष्मायन केंद्र स्टार्टअप ओएसिस बांधले. आता स्टँडअप इंडिया, तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्टँडअप इंडिया 3.9.2. स्टँडअप इंडिया अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट, थोडक्यात SC, अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब्स, थोडक्यात ST, आणि किंवा महिला उद्योजकांना वित्तपुरवठा करणारी स्टँडअप इंडिया योजना. तर अनुसूचित जमाती असेल, अनुसूचित जाती असेल किंवा महिला असतील अशा उद्योजकांना वित्तपुरवठा करणारी स्टँडअप इंडिया योजना. तर स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ज ऑफ द स्टँडअप स्कीम्स, ग्रीनफील्ड एंटरप्राइजची उभारणी करण्यासाठी, बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती SC किंवा अनुसूचित जमाती ST आणि एका महिला कर्जदाराला ₹10 लाखापासून ते ₹1 करोडपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. तर स्टँडअप इंडिया योजनेचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे? ग्रीनफील्ड एंटरप्राइजची उभारणी करण्यासाठी, बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि एका महिला कर्जदाराला ₹10 लाखापासून ते 1 करोड किंवा 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. तर हा उपक्रम उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवलावरील किमान 51% हिस्सा अनुसूचित जाती जमातीसाठी किंवा महिला उद्योजकाकडे असावा. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीमध्ये भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवलावरील किमान 51% हिस्सा अनुसूचित जाती जमातीसाठी किंवा महिला उद्योजकाकडे असावा.
पात्रता एलिजिबिलिटी, अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक हा 18 वर्ष पुढील वयाचा असावा. या योजनेअंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थीचे प्रथम उपक्रम होय. अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक हा 18 वर्ष पुढील वयाचा असावा. या योजनेअंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थीचे प्रथम उपक्रम होय. वैयक्तिक नसलेल्या उद्योगाच्या बाबतीत 51% भाग भांडवल आणि नियंत्रित भाग भांडवल अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकापैकी एकाचे असावे. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत 51% भाग भांडवल आणि नियंत्रित भाग भांडवल अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकापैकी एकाचे असावे. तर एलिजिबिलिटी पुन्हा बघूया आपण. नंबर 1, अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक हा 18 वर्ष पुढील वयाचा असावा. नंबर 2, या योजनेअंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थीचे प्रथम उपक्रम होय. नंबर 3, वैयक्तिक नसलेल्या उद्योगाच्या बाबतीत 51% भाग भांडवल आणि नियंत्रित भाग भांडवल अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकापैकी एकाचे असावे. कर्जाचे स्वरूप नेचर ऑफ लोन्स ₹10 लाख ते 100 लाखापर्यंतचे संमिश्र कर्ज किंवा मुदत कर्ज आणि खेळते भांडवलासह. कर्जाचा हेतू पर्पज ऑफ लोन अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकाकडून उत्पादन व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापित करणे. तर कर्जाची मर्यादा साइज ऑफ लोन प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज ज्यामध्ये मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश होतो. परंतु इतर कोणत्याही योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. कर्जाची मर्यादा साइज ऑफ लोन प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज ज्यामध्ये मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश होतो. परंतु इतर कोणत्याही योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज ज्यामध्ये मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश होतो. परंतु इतर कोणत्याही योजनेतील
अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. व्याजाचा दर इंटरेस्ट रेट. बँकेचा व्याजदर त्या श्रेणीसाठी सर्वात कमी लागू दर असेल तर बेस रेट MCLR प्लस 3% प्लस टेनर हप्तापेक्षा जास्त नसावा. श्रेणी दर